हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ई-रँकर सायन्स. मी हर्षल देसाई, एक्स रेंज फॉरेस्ट ऑफिसर, एक्स असिस्टंट कमांडंट. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसचा जो पेपर सेकंड आहे त्याचं डिकोडिंग करतोय. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या मेन्स मध्ये दोन पेपर आहेत. पेपर फर्स्ट जीएसचा पेपर, ज्यात जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स हे 4 सब्जेक्ट आहेत. आणि पेपर सेकंड ज्यात जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी हे 4 घटक त्यात आहेत आणि नेचर कॉन्झर्वेशन ज्याचे 7 घटक आहेत. हा पेपर आपण आज डिकोड करतोय. लक्षात ठेवा, हे फक्त सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर आहे. यात आपण टीचिंग काहीही करत नाही आहोत. टीचिंग आपलं जे सुरू होईल 16 मे पासून, जे आपले रेग्युलर बॅचेस सुरू होतात पेपर सेकंड साठी, पूर्ण पेपर सेकंड साठी, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच असेल तेव्हापासून टीचिंग असेल. हा फक्त सिलेबस डिकोडिंगचा व्हिडिओ आहे. यात आपण काय बघणार आहोत की रेफरन्स बुक लिस्ट तुम्हाला काय काय वापरायची आहे. त्यानंतर सिलेबस आपल्याला बघा पेपर सेकंड मध्ये फक्त घटक दिलेले आहेत, त्या घटकांच्या खाली सब टॉपिक आपल्याला दिलेलं नाही. ते सगळे सब टॉपिक आपण जाणून घेणार आहोत. क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारले जातात आणि त्याचबरोबर आपल्याला कुठल्या लेंथ पर्यंत हे प्रिपरेशन करायचंय हे आपण सगळे घटक आज या लेक्चरमध्ये बघतोय. चला सुरुवात करूया. पेपर सेकंड नेचर कॉन्झर्वेशनचा. त्यात बघा आपल्याला रेफरन्स बुक लिस्ट, बऱ्याच स्टुडंटची डिमांड असते की सर एक सिंगल असा सोर्स सांगा की ज्यात आमचा सगळं फॉरेस्ट सेकंड पेपरचा सिलेबस कव्हर होईल. तसा कुठलाही सोर्स नाही. लक्षात घ्या, जर पेपर फर्स्ट मध्ये 4 इतके ह्यूज टॉपिक आहेत जसं पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स, तर पेपर सेकंड पण तितक्याच मार्कांचा आहे, त्याच्यामुळे तो देखील तितकाच ह्यूज पेपर असेल. समजा आता प्लांट बिल्डिंग जर आपण टॉपिक घेतला तर प्लांट बिल्डिंग म्हणजे वरच्यावरती माहिती नाही विचारणार किंवा 30-40 पेजेस मध्ये डेटा कव्हर होत असेल तर त्यावर क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस फार कमी आहे. डेप्थ खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक सिंगल रेफरन्स सोर्स वापरता येणार नाही. त्यासाठी खूप बुक्स आहेत. जे मी एक्झाम देताना किंवा जे आता आपल्या मागच्या बॅच मध्ये जे एसीएफ झालेले आहेत त्या एसीएफ आणि त्यांनी कुठली बुक्स वापरली त्या सगळ्यांचा आपण इथे रेफरन्स घेतलेला आहे आणि त्या बुक लिस्टचं आपण एकत्रीकरण केलेलं आहे. बघूयात चला. अगोदर बघा फंडामेंटल्स ऑफ ऍग्रिकल्चर, हे 2 बुक आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. अरुण कात्यायन ऑथर आहेत त्याचे. हे एक बुक, हे 2 बुक तुम्हाला घ्यायचे आहेत. यातनं कुठले कुठले टॉपिक करायचे हे मी तुम्हाला नंतर सांगेलच. आता फक्त तुम्ही काय करा, बुक लिस्ट अगोदर समजून घ्या आणि त्यानंतर आपण पुढे त्यातनं टॉपिक कुठले कव्हर करायचे हे देखील बघणार आहोत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, सविंद्र सिंग. जिओग्राफीचं एन्व्हायरमेंटचं हे पुस्तक आहे. यात बायोडायव्हर्सिटी वगैरे जे टॉपिक आहेत ते अतिशय छान दिलेले आहेत तुम्हाला, त्यामुळे ते जे टॉपिक आहेत ते इथनं करायचे आहेत. आलं लक्षात. त्यानंतर एक इंडियन फॉरेस्ट्रीचं बुक आहे, मणिकंदन आणि प्रभू. हे फार फेमस बुक आहे. इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे जे स्टुडंट्स असतात, ऍस्पिरंट्स असतात, ते देखील हे पुस्तक वापरतात. तर हे देखील एक बुक तुम्हाला रेफर करायचं आहे. त्यानंतर फॉरेस्ट अँड फॉरेस्ट्री, केपी सॅग्रिया, हे बुक अतिशय महत्वाचं आहे. मी आता तुम्हाला पुढे टॉपिक सांगेलच की कुठल्या टॉपिकसाठी हे बुक वापरायचं आहे. जे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे किंवा फॉरेस्ट इंडस्ट्रीज आहेत त्यासाठी हे बुक अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं बुक आहे अॅग्रो फॉरेस्ट्री आणि त्याचबरोबर फॉरेस्ट्री. हे दोघांच्या ऑथर सेम आहे, राज आणि लाल. दोघं ऑथर जरी सेम असले, बुक मात्र हे वेगवेगळे. अॅग्रो फॉरेस्ट्री मध्ये तुम्हाला सोशल फॉरेस्ट्री आणि जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट हे देखील टॉपिक यात कव्हर होतं ह्याच बुकमध्ये. आणि ह्या फॉरेस्ट्रीच्या बुकमध्ये हे देखील अतिशय महत्वाचं बुक आहे. जसं हे सॅग्रिया बुक जे आहे त्याच पद्धतीने हे बुक देखील तुम्हाला मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, ज्यावर अतिशय 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात, त्या टॉपिकसाठी तुम्हाला बुक वापरायचं आहे. आलं लक्षात. आणि त्यानंतर इंडियन फॉरेस्ट अँड फॉरेस्ट्री, रोहित बाल्यान, हे एक बुक देखील तुम्हाला वापरायचं आहे. आलं लक्षात. पुढे बघा आणखी बुक्स. जे 4 ऍक्ट आपल्याला मेन्शन केलेले आहेत त्यापैकी इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 साठी हे एक बेअर ऍक्ट आहे. ऍक्ट कसे प्रिपेअर करायचे ते आपण सगळं बघूयात. फक्त पुस्तक लक्षात ठेवा. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 चा हे बेअर ऍक्ट आहे. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. याच पद्धतीने बाकी देखील फॉरेस्ट पॉलिसीसाठी देखील आणि इंडियन वाईल्ड लाईफ ऍक्ट देखील याच अशा पुस्तकांमधनं करायचं आहे. बायोलॉजीचं 11चं आणि 12चं एनसीआरटी लक्षात ठेवा. हे 11चं एनसीआरटी आहे आणि हे 12चं एनसीआरटी आहे. हे दोघं एनसीआरटी देखील तुम्हाला करायचे आहेत. प्लांट ब्रीडिंग आपल्याला सेपरेट टॉपिक दिलेला आहे. प्लांट ब्रीडिंग आणि टिश्यू कल्चर. बीडी सिंग अतिशय फेमस पुस्तक आहे हे. बीडी सिंग ऑनलाईन देखील तुम्हाला मिळेल. बीडी सिंग हा ऑथर आहे. त्याचं प्लांट ब्रीडिंग साठी तुम्हाला ते टॉपिकसाठी ते पुस्तक वापरायचं आहे. प्लांट टिश्यू कल्चरसाठी एचपी मिश्रा, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी दिल्लीचे टीचर आहेत, तर त्यांचं हे पुस्तक आहे, ते देखील तुम्हाला वापरायचं आहे. आणि हे आपले स्टेट बोर्डचे 2 पुस्तक आहेत, ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि हे आणखी आहे, हे 12चं आहे, हे 11चं आहे. हे 2 पुस्तकं देखील तुम्हाला काय करायचे, रेफर करायचे. आलं लक्षात. ही रेफरन्स लिस्ट तुम्हाला फक्त एक संदर्भ म्हणून, तुम्ही सगळेच पुस्तकं विकत घ्यायला पाहिजे असं काही नाही. कुठल्याही लायब्ररीमध्ये जा, बॉरो करा वाटल्यास. ते बॉरो केल्यानंतर तुम्हाला हे बऱ्यापैकी हे रिसोर्सेस युजफुल ठरतील. ठीक आहे.
तर आता पेपर सेकंड मध्ये टॉपिक काय काय ते आपण बघूया फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या मेन्सच्या पेपरमध्ये. तर पहिला टॉपिक आहे तुमचा जनरल सायन्स. जनरल सायन्स मध्ये 4 त्यांनी सब टॉपिक मेन्शन केलेले आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी. आलं लक्षात? तुम्ही जर लास्ट इयरचे क्वेश्चन बघा, जनरल सायन्सचा पार्ट बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे. त्यांनी जी क्वेश्चनची डेप्थनेस आहे, जवळपास 15 ते 16 क्वेश्चन तुमचे जनरल सायन्सवर विचारले जातात. तर त्यामुळे त्याची डेप्थनेस जी आहे जनरल सायन्सची ती अतिशय डेप्थ आहे. आलं लक्षात? खूप तुम्हाला स्ट्रॅटेजिकली हे टॉपिक प्रिपेअर करावं लागणार आहे. याचा आपण पार्ट सेकंड बनवतोय. जनरल सायन्सचं जे डिस्क्रिप्शन आहे किंवा डिकोडिंग आहे सिलेबसचा, याचा पार्ट सेकंड आमची जी रँकर्सची फॅकल्टी ती एक्सप्लेन करेल. आपण पेपर सेकंड मधला नेचर कॉन्झर्वेशनचा पार्ट इथे डिकोड करू. हा पार्ट सेकंड मध्ये कव्हर केला जाईल सेकंड व्हिडिओमध्ये. ठीक आहे. नेचर कॉन्झर्वेशनचा 2.1 हा पहिला पार्ट आहे तुमचा. त्यात दिलेला आहे प्रोसेसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. हा पहिला टॉपिक दिलेला आहे. पण त्यात सब टॉपिक काय काय, कुठपर्यंत आपल्याला प्रिपरेशन करायचं याबद्दल माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळे आपण आता त्या अंडर कुठले टॉपिक आहेत, किती लेवलपर्यंत आपल्याला प्रिपरेशन करायचंय ते तुम्हाला इथे कळेल. आलं लक्षात? तर प्रोसेसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन बघा, नीट जर वाचलं काय दिलेलं आहे, प्रोसेसेस आणि फॅक्टर्स म्हणजे कशा पद्धतीने सॉइल तयार होते, माती तयार होते. आणि फॅक्टर्स म्हणजे काय, घटक कुठले आहेत, कुठले घटक आहेत की जे रिस्पॉन्सिबल असतात सॉइल तयार होण्यासाठी. आलं लक्षात? मग त्याच्या सगळ्या डिटेल आपल्याला बघायचं. लक्षात घ्या, ज्यावेळेस सॉइल तयार होते, कशापासून सॉइल तयार होते, रॉक्स पासून. बरोबर? खूप वर्ष जावे लागतात, शेकडो वर्ष जावे लागतात. त्यावेळेस 1 ग्रॅम ऑफ सॉइल तयार होते. मग ती सॉइल तयार होत असताना आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड देखील समजून घेणं महत्वाचं आहे की सॉइल तयार होत असताना खडकांपासून सॉइल तयार होते. मग खडक कुठे असतात, अर्थच्या क्रस्ट मध्ये. मग त्याच्यात मिनरल्स कुठले असतात आणि त्यानुसार सॉइलचं काय होतं, वर्गीकरण होत असतं. त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर स्टडी करणार आहोत अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्ट मध्ये काय काय घटक आहेत, त्याच्यामुळे त्यात अगोदर एलिमेंट्स कुठले आहेत आणि त्यानंतर मिनरल्स कुठले आहेत. यावर मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला गेलेला आहे की अर्थ क्रस्टच्या सगळ्यात जास्त मिनरल कॉम्पोजिशन कशाचं असतं, कुठला घटक मिनरल कॉम्पोजिशन मध्ये सगळ्यात जास्त असतो. आणि त्या अगोदर विचारलं कुठला एलिमेंट अर्थ क्रस्ट मध्ये जास्त असतो. बघा, कुठलाही एक्झाम असेल, एमपीएससी थ्रू कुठल्याही एक्झामचं जर प्रिपरेशन करत असेल तर तुम्हाला त्यात एक गोष्ट लक्षात आली असेल की मॅक्सिमम टू मिनिमम अशी एक डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावावी लागते किंवा मिनिमम टू मॅक्सिमम अशी एक सिक्वेन्स लावावी लागते. त्याच्यामुळे कुठल्याही घटकाचं प्रिपरेशन करत असताना त्यात जर 7 ते 8 घटक दिलेले असतील तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज कशाचं आहे, 2 नंबर पर्सेंटेज कशाचं आहे, 3 नंबर कशाचं आहे आणि 4 नंबर कशाचं. इतकी तुम्हाला रँकिंग लक्षात ठेवायची. त्या पलीकडे जायचं नाही. 10-12 घटक असतील तर त्या पलीकडे जायचं नाही. पहिले 4 घटक लक्षात ठेवा, शेवटचे 3 ते 4 घटक लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात जास्त डायरेक्टली 1 लाइनर क्वेश्चन असेल तर सगळ्यात जास्त कशाचं आहे ते तुम्ही आन्सर देऊ शकता. आणि त्याचबरोबर खाली जर सिक्वेन्शियल विचारलं की सगळ्यात कमी पर्सेंटेज कशाचं ते देखील तुम्हाला आन्सर देता येईल. आणि बरोबर त्यानंतर सिक्वेन्स लावायला जर विचारलं ते देखील आन्सर तुम्हाला देता येईल. आलं लक्षात? त्यानंतर एलिमेंट्स कशाचे, एलिमेंट्स कुठले आणि त्यानंतर मिनरल्स कुठले हे तुम्हाला त्यात करायचं. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सम ऑफ द मेजॉरिटी ऑफ मिनरल्स. मेजर मिनरल्स कुठले आहेत. आलं लक्षात? मायका, फेल्सपार वगैरे यांचं मोहो स्केल असतं. मोहो स्केल माहितीये बघा, मोहो स्केल असतं. मोहो स्केल म्हणजे हार्डनेस स्केल असतं. ते हार्डनेस स्केलनुसार त्यांची रँकिंग विचारले जाऊ शकते, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक विचारले जाऊ शकतात. कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय करायचंय की महाराष्ट्रात कुठे सापडतात का हे मिनरल्स, महाराष्ट्रात कुठे जास्त प्राबल्य आहे, त्यानंतर भारतात कुठे जास्त प्राबल्य आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात किती पर्सेंट ते सापडत आहे, ह्या लेंथ पर्यंत, ह्या डेप्थ पर्यंत तुम्हाला ह्या टॉपिक प्रिपेअर करायचा आहे. त्यानंतर रॉक्स इन अर्थ क्रस्ट. रॉक्स कुठले असतात, रॉक्सची कॅटेगरी माहिती आहे, इग्नियस, मेटामॉर्फिक. हे रॉक्स आहेत ते त्या पर्टिक्युलर रॉक्सच्या कॅटेगरीमध्ये इग्नियस रॉक्स कुठले आहेत, कशा पद्धतीने तयार होतात, किती त्याचं कार्बन कंटेंट कुठल्या रॉकमध्ये जास्त असतं. आलं लक्षात? याच पद्धतीने बाकी रॉक्सचं देखील प्रिपरेशन करायचंय. त्याचबरोबर रॉक फॉर्मिंग प्रोसेसेस असतात. पुढे बघूयात वेदरिंग ऑफ रॉक्स. रॉक तयार झालेला आहे. आपल्याला आपण कशाकडे वळतो, हळूहळू माती कशी तयार होते. आपल्याला रॉक्स पर्यंत हा घटक मेन्शन नाही केला आहे आयोगाने, पण आपल्याला हा बॅकग्राऊंड समजून घ्यायचा कारण की त्यावर क्वेश्चन विचारले गेलेले. आपल्याला पुढचा टॉपिक आहे वेदरिंग ऑफ रॉक्स. आता इथून सुरुवात झाली तुमची सॉइल फॉर्मिंग सुरुवात झाली म्हणजे माती तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आलं लक्षात? सॉइल फॉर्मिंग सुरू झालेले. वेदरिंग म्हणजे काय, वेदरिंग म्हणजे काय, आता तो जो रॉक आहे तो एक सॉलिडिफाईड कंटेंट आहे, एक मोठा घटक आहे. त्याचं वेदरिंग होऊन त्यावेळेस वेगवेगळ्या केमिकल, मेकॅनिकल, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज होऊन त्याचे फाईन पार्टिकल तयार होतील. आलं लक्षात? त्याला म्हणतो आपण एक लेमन लँग्वेज मध्ये म्हणतो वेदरिंग. मग वेदरिंग कुठल्या प्रोसेस असतात, 4 वेदरिंग प्रोसेस आहेत जनरली. फिजिकल, मेकॅनिकल हा एकच वर्ड आहे, कन्फ्युज होऊ नका. फिजिकल वेदरिंग आणि मेकॅनिकल वेदरिंग हा एकच वर्ड आहे. याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. मेकॅनिकल वेदरिंग वर बघा 2016 का 18 क्वेश्चन विचारलेला आहे. मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे काय त्याची डेफिनेशन डायरेक्ट विचारलेली. त्यानंतर केमिकल वेदरिंग एक आपल्याला माहिती आहे,
आणि बायोलॉजिकल वेदरिंग. मेकॅनिकल म्हणजे काय, जे घटक बाहेरनं ऍक्ट करतात, जसं विंड झालं, वारा, पाऊस वगैरे, त्याला म्हणतात मेकॅनिकल. केमिकल म्हणजे काय, आतमध्ये पाणी झिरपल्यानंतर वेगवेगळे ऍसिड वगैरे तयार होतात किंवा केमिकल रिएक्शन ज्या होतात त्याला केमिकल रिएक्शन किंवा केमिकल वेदरिंग म्हणतात. आणि बायोलॉजिकल म्हणजे काय, जे घटक आहेत म्हणजे फंजाय, बॅक्टेरिया वगैरे हे जे वेगवेगळे बायोलॉजिकल घटक आहेत त्यांच्या मार्फत जे काही वेदरिंग होत असेल तर त्याला म्हणतात बायोलॉजिकल वेदरिंग. त्यानंतर इफेक्ट्स ऑफ वेदरिंग अँड सिग्निफिकन्स ऑफ वेदरिंग. म्हणजेच काय, इफेक्ट काय होतात की सॉइल फॉर्म होत आहे, वेदरिंगमुळे काय होतंय, सॉइल फॉर्म होत आहे. मग ते कशा पद्धतीने कुठल्या स्टेपमध्ये ती सॉइल फॉर्म होते, कसं वेदरिंग होतंय ते आपल्याला या घटकाच्या अंदर बघायचं. चला पुढे बघूया डेफिनेशन. आता आपण आलोय, सॉइल तर फॉर्म झालीये, मागे आपल्याला बघितलं आपण त्या मागच्या घटकामध्ये सॉइल फॉर्म झाली. मग आता आपल्याला काय करायची, व्याख्या करायची. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न येईल, अरे मातीची काय व्याख्या करायची, मातीची काही व्याख्या असेल का? डेफिनेटली ज्यावेळेस आपल्याला आयोगाने हा सिलेबस दिलेला आहे त्या डेप्थ पर्यंत आपल्याला जायचंय, मातीची देखील व्याख्या करायची. जो काही आपल्याला सिलेबसमध्ये घटक दिलेला आहे प्रत्येकाची व्याख्या आहे. आलं लक्षात, याला टर्मिनॉलॉजीज म्हणतात, त्याची प्रत्येकाची व्याख्या करायची आहे. तुम्हाला डायरेक्टली विचारतील की व्याख्या दिलेली असेल कुठल्या सॉइल सायंटिस्टने, सॉइल सायंटिस्ट असेल कुठल्या फेमस सॉइल सायंटिस्टने ही व्याख्या दिलेली आहे, किंवा खालीलपैकी किंवा व्याख्या खाली दिलेली असेल ऑप्शन मध्ये, वरती सायंटिस्टचं नाव दिलेलं असेल. आलं लक्षात. तर पहिलं बघूया, वॅसिली डॉकुचेव. ही इज कन्सिडर्ड एज अ फादर ऑफ सॉइल सायन्स. ही इज फादर ऑफ सॉइल सायन्स. लक्षात ठेवा, मेजर सॉइल सायंटिस्ट होते, अतिशय फेमस. त्यांची सॉइलची व्याख्या काय दिलेली होती. त्यानंतर हॅन्स जेनिस, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट सॉइल सायंटिस्ट, यांची देखील व्याख्या तुम्हाला करायची. इंडियन डेफिनेशन आणि युएसडीए डेफिनेशन, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, ह्या 4 डेफिनेशन करा. बाकी नाही केलं तरी चालतील, मी देईल तुम्हाला क्लासमध्ये देताना सगळ्या डेफिनेशन देईल, पण ह्या 4 डेफिनेशन तुम्हाला कम्प्लिटली पाठ असायला पाहिजे. बघा, सॉइलची ज्यावेळेस आपण डेफिनेशन करतो ना, घटक खूप जास्त वेगवेगळे नाहीये, बरोबर. एक साधारणतः थोडाफार फरकाने डेफिनेशन बदल झालेला आहे, त्याच्यामुळे पाठांतर करावंच लागेल. समजून घ्या, व्यवस्थित पाठांतर करा, कारण की ज्यावेळेस आयोग देईल त्यावेळेस खूप जवळपास त्या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला वाटतील. म्हणून प्रत्येक घटक त्यात काय काय मायन्यूट वर्ड काय काय मेन्शन केलं हे देखील तुम्हाला तिथे नीट नमूद करायचं आहे. लक्षात. त्यानंतर इंडियन सॉइल्स अँड देअर ऑर्डर्स. सॉइलच्या ऑर्डर्स असतात. ऑर्डर्स म्हणजे काय, सायंटिफिक क्लासिफिकेशन आहे, जसं एनसेप्टिसोल, एंटीसोल, मॉलिसोल्स, ह्या सॉइलच्या ऑर्डर आहेत. आणि आपल्याला माहिती असतं की रेगुर मृदा किंवा रेगुर सॉइल, आपल्याला ही माहिती आहे, पण हे आपल्या लेमन लँग्वेजमध्ये, हे जॉग्राफी ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस पोर्शन मध्ये. पण आपल्याला आता हा पर्टिक्युलरली पेपर सेकंड नेचर कॉन्झर्वेशन करायचा, त्याच्यात आपल्याला डिटेल सॉइलची माहिती असायला हवी. मग त्याच्या ऑर्डर्स काय, एन्सेप्टिसोल, मॉलिसोल्स, एंटीसोल्स वगैरे, आणि त्याच्या अंडर मग आपल्या इंडियन जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, रेड सॉइल, ब्लॅक सॉइल वगैरे, ते कुठल्या कॅटेगरीच्या अंडर फॉल होतं ते आपल्याला करायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे सॉइल ज्या इंडियामध्ये आहेत सगळे आपल्याला सॉइलचा स्टडी करायचा आहे. कुठे कुठली सॉइल सापडते, किती पर्सेंटेज आहेत, कुठल्या सॉइलमध्ये कुठले घटक जास्त आहेत, कुठल्या वनस्पती तिथे येतात. आलं लक्षात. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या सॉइलचं पर्सेंटेज जास्त आहे. ज्या पद्धतीने आपण जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राच्या अनुषंगाने अभ्यास करतो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आणखी भारताच्या इंडियन लेवलला देखील त्याच पद्धतीने अभ्यास करायचा. हे आता आपल्या इंडियन सॉइल आणि त्यांच्या ऑर्डर झाल्या. त्याच पद्धतीने आपल्याला फॉरेन सॉइल्स अँड देअर ऑर्डर्स देखील करायचे आहे, म्हणजे वर्ल्ड सॉइल्स देखील आपल्याला स्टडी करायचे. लक्षात घ्या, आयोगाने मेन्शन केलेलं आहे सॉइल. बरेचसे क्लासमध्ये सांगितलं जातं की इतके 50 पानं करा तुमचे सॉइल कव्हर. बिलकुल नाही, सॉइल खूप मोठा टॉपिक आहे, त्याच्यावर 8-8, 9-9 बुक्स देखील आहेत. आपल्याला खूप त्यात डीप स्टडी करावं लागणार. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण तुमचं आकलन शक्तीत किंवा तुम्हाला तयार करतोय की हा आपल्याला मेंटली प्रिपेअर व्हावं लागेल की आपल्याला खूप मोठा सिलेबस कव्हर करायचा आहे. आलं लक्षात. तर फॉरेन सॉइल्स आणि त्यांच्या ऑर्डर्स देखील आपल्याला स्टडी करायचं. त्यानंतर सॉइल इक्वेशन दिलं, सॉइल फॉर्मिंग इक्वेशन बेसिकली हे की सॉइल कशी फॉर्म होते, त्यावर कुठले कुठले घटक ऍक्ट होतात ते इक्वेशन दिलेले. मग बघा, बऱ्याच वेळेस तुम्ही हे इक्वेशन बघितलेलं असेल. असे घटक दिलेले असतात आणि तुम्हाला विचारलं असतं की हा जो पर्टिक्युलर एक सिंगल घटक आहे, तर ह्या घटकाचं काय नाव आहे किंवा त्याचा फुल फॉर्म काय, त्याचं प्रोसेस काय, तो घटक सॉइल तयार करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करतो. आलं लक्षात. तर हे तुमचं डॉकुचे पहिला आपलं जे आपण बघितलं मागे, फादर ऑफ सॉइल सायन्स डॉकुचे आणि हॅन्स जेनी, ह्या दोघांचे इक्वेशन आहे. तर दोघांचे इक्वेशन आपल्याला बघायचे आहेत. त्या इक्वेशन्सचे जे फॅक्टर्स आहे तो प्रत्येक फॅक्टर समजून घ्यायचा आहे. तो कशा पद्धतीने सॉइल तयार करण्यासाठी मदत करतो किंवा कशा पद्धतीने इन्व्हॉल्व असतो ते देखील आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात. पुढचा टॉपिक बघूया, फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. आता आपण बघितले सॉइलची डेफिनेशन बघितले की अरे हा सॉइल म्हणजे काय नेमकं ते आपल्याला कळलेलं आहे. त्यानंतर सॉइल फॉर्मिंग मध्ये कुठले कुठले घटक असतात ते देखील बघितलेले आहे. पण फक्त घटक आपण कशा पद्धतीने
परिणाम करतात ते बघितलेलं नाही. ते आपल्याला इथे बघायचं, फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन. मग काही घटक जे असतात ते ऍक्टिव्ह असतात, काही जे घटक असतात ते पॅसिव्ह असतात. ऍक्टिव्ह घटक म्हणजे काय, त्यांचं डायरेक्ट सॉइल फॉर्मेशन मध्ये, सॉइल तयार होण्यामध्ये त्यांचं काय असतं, कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यांना म्हणतात ऍक्टिव्ह सॉइल फॉर्मिंग प्रोसेस किंवा फॅक्टर्स. आणि दुसरे असतात ज्यांचं डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन नसतं, त्यांना म्हणतात पॅसिव्ह. मग बघा क्वेश्चन, ज्यावेळेस तुम्ही सिलेबस वाचाल किंवा ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत असताना त्यावेळेसच तुम्हाला कळलं पाहिजे की अरे यात क्वेश्चन काय तयार होऊ शकतात. एकदम सिंपल क्वेश्चन, ऍक्टिव्ह फॅक्टर्स काय, सॉइल फॉर्मिंगचे ऍक्टिव्ह फॅक्टर्स कुठले कुठले आहेत. सेकंड क्वेश्चन तयार होऊ शकतो, सॉइल फॉर्मिंगचे पॅसिव्ह फॅक्टर्स कुठले कुठले आहेत. आलं लक्षात. मग ऍक्टिव्ह फॅक्टर्स मध्ये 2 दिले, क्लायमेट आणि व्हेजिटेशन. हे कशा पद्धतीने ऍक्ट होतात, यांच्यात हे घटक हे फॅक्टर्स कुठल्या पद्धतीने सॉइल तयार करण्यासाठी मदत करतात, ते आपल्याला डिटेल बघायचंय. आणि त्यानंतर पॅसिव्ह मध्ये तुमचे 3 घटक दिलेत, पॅरेंट मटेरियल, टोपोग्राफी आणि टाइम. टोपोग्राफी म्हणजे काय, फिजिकल फीचर, स्लोप वगैरे किंवा जे काही ऊन वारा वगैरे जे असतील ते तुमचे टोपोग्राफी फॅक्टर मध्ये, लँडफॉर्म्स बेसिकली ते तुमचे टोपोग्राफी फॅक्टर मध्ये. आलं लक्षात. हे 5 फॅक्टर आपल्याला एकत्रित स्टडी करायचे. अगोदर त्यांचं आपण सेग्रिगेशन कसं करणार आहे, ऍक्टिव्ह फॅक्टर्स आणि पॅसिव्ह फॅक्टर्स, आणि त्यानंतर आपल्याला डिटेल स्टडी करायचा. आलं लक्षात. पुढे बघूया सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस. आता आपण हे फॅक्टर्स बघितले की अरे हा फॅक्टर्सचा रिस्पॉन्स कुठले घटक आहेत ते आलं लक्षात. पण प्रोसेस, सायंटिफिक नावं तर आपल्याला द्यावे लागतील ना, की अरे हा ही सायंटिफिक टर्म आहे, याच्या अंडर या पद्धतीने सॉइल तयार होते किंवा या पद्धतीची सॉइल तयार होते. आलं लक्षात. किंवा मग त्यांचं सेग्रिगेशन कसं करता येईल, 2 पद्धतीने, फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आणि स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस. हा डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आयोगाने की खालीलपैकी कुठल्या फंडामेंटल सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आहेत, आणि आता पुढच्या वेळेस चान्सेस आहे की स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस कुठल्या आहेत. आलं लक्षात. तर त्या अंडर मी इथे एनलिस्ट करताना फक्त 7 ते 8च केले आहेत. जवळपास 56 सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आहेत. मी तुम्हाला त्याची डिटेल लिस्ट देईल, 56 सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस देईल. ते समजून देखील सांगेल, ज्यावेळेस आपले लेक्चर चालू होतील त्यावेळेस समजून देखील सांगेल कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय. बघा, इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जर सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस असतील तर आपल्याला तर लक्षात ठेवायला थोडं अवघड आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, न्यूमॉनिक्स तयार करतो. न्यूमॉनिक्स म्हणजे काय, एक कोड तयार करतो की फॉर एक्झाम्पल इल्युएशन म्हणजे काय, एंट्री वगैरे, असं काहीतरी आपण घटकांचं एक त्याला न्यूमॉनिक्स किंवा शॉर्ट फॉर्म तयार करू, जेणेकरून ती तुमची टर्म लक्षात राहायला तुम्हाला सोपं जाईल. आलं लक्षात. तर स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस मध्ये बघा, पहिले तुमचे ह्युमिफिकेशन, इल्युएशन अँड इल्युएशन. यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. इथे ई आहे, इथे आय आहे. लक्षात घ्या, त्याच्यामुळे डिफरन्स आहे. दोघांच्या डेफिनेशन ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आपण ज्यावेळेस शिकू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच. त्यानंतर ग्लेजेशन, पॉडझोलेशन, लॅटरलायझेशन, कॅल्सिफिकेशन, सॅलिनायझेशन, अल्कलायझेशन. अल्कलायझेशनला सोलनायझेशन देखील म्हटलं जातं. आलं लक्षात. तर ह्या तुमच्या सॉइल फॉर्मिंग प्रोसेस आहेत, ज्या मी काय 56 प्रोसेस देईल तुम्हाला कम्प्लिटली मगअप करायच्या आहे, समजून मगअप करायच्या आहे. नुसता रट्टा मारायचा नाही, आपल्या लोकल भाषेत सांगायचं तर फक्त अगोदर समजून घ्या. लक्षात तर ठेवावंच लागणार, पण समजून जर लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर लॉंग टर्म साठी तुम्हाला त्या लक्षात राहतात. आलं लक्षात. पुढे बघूयात फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. आता सॉइल तर तयार झालेली आहे, पण काहीतरी त्याला प्रॉपर्टीज तर असेल. घटक आहे ना, सॉइल हा एक घटक आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहे. हा आयोगाने आपल्याला फक्त हेडिंग दिलाय, त्याच्या अंडर काय काय प्रोसेसेस आहेत त्या आपल्याला मात्र स्वतःहूनच कराव्या लागणार आहेत. आलं लक्षात. वेगवेगळ्या बुक्समधून रेफरन्स घेऊन मी हे सगळं तयार केलेलं आहे. तर पहिला अगोदर बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय बघायचे आपल्याला घटक, सॉइल सेपरेट्स अँड टेक्स्चर. बघा, इथे टेक्स्चर आहे, इथे स्ट्रक्चर आहे. हा मायन्यूट डिफरन्स लक्षात ठेवा. आयोगाने बऱ्याचदा हा क्वेश्चन विचारलेला, टेक्स्चर आणि स्ट्रक्चर मध्ये फरक आहे. आलं लक्षात. दोघांचं डेफिनेशन वेगवेगळे. वेट, सॉइलला वेट असतं डेफिनेटली. सॉइल डेन्सिटी, वेटची सायंटिफिकली भाषेमध्ये आपण काय म्हणतो, डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे बल्क डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी, हे त्याचे उपप्रकार आहेत. आलं लक्षात. सॉइल डेन्सिटी फक्त हा एक घटक, त्याच्या अंडर कुठले कुठले सब टॉपिक आहेत ते आपण नंतर बघतोच आहे. त्यानंतर पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे काय, छिद्रे असतात सॉइलमध्ये. बघा, सॉइल का असा कॉम्पॅक्ट घटक नाही, त्यात बारीक बारीक छिद्रे देखील असतात. मग ती पोरोसिटी कशी असते, त्याचं एकूण मेजरमेंट कसं केलं जातं, त्या वेगवेगळ्या सायंटिफिक प्रोसेस आपण देखील बघणार आहोत. परमेबिलिटी, सॉइल कलर. सॉइलला वेगवेगळे कलर असतात. तो एक ट्रायंगल तुम्ही बराच वेळेस बघितलेला असेल सॉइल कलरचा. वेगवेगळे ते घटक तुम्हाला तिथे त्यांनी सेग्रिगेट करून दिलेले असतात. आलं लक्षात. असा एक ट्रायंगल होता, तर त्या ट्रायंगल मध्ये सॉइल कलर जे ते देखील तुम्हाला बघायचे. त्यानंतर टेम्परेचर ऑफ सॉइल. नुसतं टेम्परेचर किती असतं सॉइलचं ते नाही, त्या टेम्परेचरमुळे बाकी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज कशा होतात ते देखील आपल्याला बघायचं आहे. सॉइल प्लास्टिसिटी, कॉम्प्रेसिबिलिटी अँड इरोडेबिलिटी. हा क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज सॉइल इरोडेबिलिटी.
ह्याच्या तुमच्या प्रॉपर्टीज आहेत ना, क्वेश्चन कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. एक डायरेक्टली सिंपल तुमचा क्वेश्चन येईल की डेफिनेशन, व्हॉट इज सॉइल पोरोसिटी, व्हॉट इज सॉइल डेन्सिटी, हा डायरेक्ट क्वेश्चन येईल आणि त्याच्यात सब टॉपिक काय काय ते देखील विचारले जाऊ शकतात. आणि त्यानंतर सॉइल वॉटर, वॉटरच्या हायग्रोस्कोपिक, हायड्रोस्कोपिक असे 3 प्रकार आहेत वेगवेगळे वॉटरचे, ते देखील तुम्हाला इथे कव्हर करायचे. त्यानंतर बघा पुढे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, कॅटायन अँड ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी, ज्याला CaEC देखील म्हटलं जातं. बऱ्याचदा एक्झाम मध्ये फक्त एवढा शॉर्ट फॉर्मच दिलेला असतो, बाकीचं काहीच दिलेलं नसतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा कॅटायन अँड ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी CaEC हा शॉर्ट फॉर्म वापरलेला असतो, ते काय. त्यानंतर सॉइल पीएच, आपल्याला पीएच तर माहिती आहे रेग्युलर, 0 to 14 पर्यंतच्या स्केलचा आपल्याला पीएच माहिती आहे, 0 आणि 7 काय न्यूट्रल आहे. पण सॉइलचा पीएच काय, आयडियल पीएच काय, कुठल्या क्रॉपसाठी कुठला पीएच आयडियल असतो, की पीएच जास्त झाला तर सॉइलवर काय इफेक्ट होतो किंवा क्रॉपवर काय इफेक्ट होतो, पीएच कमी झाला म्हणजे ऍसिडिक होत गेला तर काय फरक पडतो, हे आपल्याला सॉइल पीएच मध्ये बघायचं. त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट, सॉइल मधला ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट, हे घटक का बघतोय आपण बायोलॉजिकल घटक, की सॉइलची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे त्याचं उपज किती आहे, सॉइलमध्ये कुठलं पीक जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने येऊ शकतं, त्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करायचा, जेणेकरून आपण ठरवू शकतो की हे पीक ह्या सॉइलमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. म्हणून बायोलॉजिकल प्रॉपर्टीचा स्टडी करावा लागतो. चौथी बायोलॉजिकल केमिकल प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि बेस सॅच्युरेशन, आलं लक्षात. त्यानंतर बायोलॉजिकल म्हणजे कुठले कुठले बायोलॉजिकल घटक सॉइलमध्ये, ह्युमस, त्यानंतर कार्बन नायट्रोजन रेशो, याच्यावर पण क्वेश्चन विचारलाय. CN रेशोवर बघा, CN रेशो आयडियल CN रेशो काय, कुठल्या सॉइलचा CN रेशो जास्त असतो, कुठल्या सॉइलचा कमी असतो, कुठल्या फॅक्टर्समुळे CN रेशो वाढतो, आलं लक्षात. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर, याला OM पण बऱ्याचदा शॉर्ट फॉर्म, मी परत हे का सांगतोय कारण की हे शॉर्ट फॉर्म तुम्हाला माहिती असले पाहिजे, तिथे विचारलं जातं, आयोग पूर्ण न देता फक्त शॉर्ट फॉर्म देखील वापरतात. OM काय, त्यानंतर बॅक्टेरिया आणि पॅथोजन वगैरे हे घटक देखील तुम्हाला करायचे, आलं लक्षात. पुढे बघूया सॉइल प्रोफाईल आणि सॉइल हॉरिझन, आपल्याला फक्त एवढाच टॉपिक त्यांनी मेन्शन केलेला आहे, सॉइल प्रोफाईल किंवा सॉइल हॉरिझन, पण त्याच्या अंडर डिटेल काय काय करायचंय ते आपल्याला माहित नाहीये, ते आता आपण इथे बघतोय. सॉइल हॉरिझन किंवा सॉइल प्रोफाईल, प्रोफाईल म्हणजे काय, सॉइलचा एक व्हर्टिकल क्रॉस सेक्शन घेतला, एक वेल डेव्हलप सॉइलचा व्हर्टिकल क्रॉस सेक्शन घेतल्यावर त्याचे जे लेअर तयार झालेले आहेत त्या प्रत्येक लेअरला काय केलेलं आहे, वेगवेगळे नाव दिलेलं आहे, वेगवेगळे अल्फाबेट दिलेले आहे, आणि ते जे नावं तयार झालेलं असल्यानंतर ती कुठल्या प्रोसेसमुळे तो लेअर तयार झालेला आहे हे आपल्याला अगोदर बघायचं आहे. त्यानंतर त्या सॉइलमध्ये, त्या प्रोफाईलमध्ये, त्या प्रत्येक पर्टिक्युलर हॉरिझन मध्ये कुठले घटक जास्तीत जास्त प्रमाणात आढळतात, आलं लक्षात. आणि काय काय तिथे ज्या आपण सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस बघितल्या, कुठल्या कुठल्या सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस तिथे होतात ते आपल्याला सॉइल प्रोफाईल मध्ये बघायचं आहे. त्याच्या म्हणजे कुठले कुठले घटक अगोदर, सगळ्यात अगोदर डेफिनेशन ऑफ सॉइल प्रोफाईल, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉइल प्रोफाईल, लेयर्स ऑफ सॉइल प्रोफाईल. बघा एक अशी सॉइल प्रोफाईल असतं, वरचा तुमचा ऑर्गॅनिक लेअर, त्यानंतर हे खाली असे लेअर तयार झालेले असतात, वेगळे वेगळे घटक प्रत्येक लेअर मध्ये असतात, आणि ह्या लेयर्सला आपण नाव देतो OAEBC आणि R, आलं लक्षात. हे वेगवेगळे लेयर्सचे नाव दिलेले आहे. आता हे एक स्टँडर्ड क्लासिफिकेशन झालं, याचे सब लेअर पण होतात, म्हणजे A असेल ना तर त्याचा AL2, AL1, त्यानंतर B चा BC2, BC1 या पद्धतीने सब लेअर देखील होतात, ते देखील बघायचं. पहिल्यांदा ज्यावेळेस एक्झाम झाले त्यावेळेस त्यांनी सरळ लेअर विचारलेले, आता ज्यावेळेस एक्झाम म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन नवीन एक्झाम होते तर मग ते काय व्हायला लागलं, आता डेप्थ वाढवली आहे, त्याच्यामुळे त्याचे सब लेअर देखील आपल्याला करायचे आहेत, आलं लक्षात. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, आता हे आपण लेअर बेसिक लेअर तर बघितले आहेत, हे तर प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे एकदम बेसिक लेअर, पण त्याच्या आता आणखी क्लासिफिकेशन, 3 क्लासिफिकेशन आपण बघतोय. म्हणजे सॉइल प्रोफाईल जे वेगवेगळ्या सिस्टीमने वेगवेगळे प्रोफाईल डेव्हलप केलेलं आहे. तर पहिलं बघतोय आपण अकॉर्डिंग टू ऑस्ट्रेलियन सॉइल अँड लँड सर्वे फील्ड हँडबुक, यांनी ती डेव्हलप केलेली सिस्टीम आहे. हे एक सॉइल क्लासिफिकेशन बघायचं आहे. त्याच्यानंतर अजून बघायचं आहे आपल्याला युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर फील्ड बुक फॉर डिस्क्रायबिंग अँड सॅम्पलिंग ऑफ सॉइल, यांनी देखील एक सॉइल प्रोफाईल दिलेलं आहे, ते बघायचं आहे. आणि त्यानंतर फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं गाईडलाईन्स फॉर सॉइल डिस्क्रिप्शन, यांचं एक क्लासिफिकेशन आपण बघतोय, आणि वर्ल्ड रेफरन्स बेस फॉर सॉइल रिसोर्सेस, 4 एकूण आपण क्लासिफिकेशन इथे बघणार आहोत. मग त्यात सब लेअर कुठले कुठले आहेत, कुठल्या लेअरची डेफिनेशन काय, आणि मागे सांगितल्यावर कुठली सॉइल फॉर्मिंग प्रोसेस तिथे होते हे आपल्याला डिटेल बघायचं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉइल अँड देअर रिक्लेमेशन. प्रॉब्लेम सॉइल म्हणजे काय, आता
ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे काय होतंय, वेगवेगळ्या सॉइलला, डेव्हलप झालेल्या सॉइलला काय होतात, प्रॉब्लेम होत आहेत. त्यांचे काही ठिकाणी ऍसिडिक सॉइल तयार होत आहे किंवा त्यांच्यातले बरेचसे न्यूट्रियन्स काय होतात, वाहून गेलेले असतात. आलं लक्षात? मग त्या प्रॉब्लेम सॉइलचं काय काय टाइप्स ऑफ प्रॉब्लेम सॉइल, कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम तयार होऊ शकतात, फिजिकल प्रॉब्लेम होऊ शकतात, केमिकल प्रॉब्लेम, बायोलॉजिकल आणि न्यूट्रिशनल प्रॉब्लेम. आलं लक्षात? हे 4 प्रॉब्लेम आपल्याला या अंडर स्टडी करायचे. पुढे बघतोय आपण सॉइल अँड मॉइश्चर कॉन्झर्वेशन. आता सॉइलचं इरोजन होतं, तर इरोजनचे प्रकार कुठले कुठले हे बघा. कॉजेस ऑफ सॉइल इरोजन अँड मेथड ऑफ कंट्रोल ऑफ इरोजन. कुठल्या कुठल्या इरोजन होतात सॉइलचे? वॉटर, विंड आणि वेव्ह. आलं लक्षात? ह्या 3 पद्धतीचं इरोजन होत आहे. मग त्याच खाली आपल्याला बाकीचे आणखी कुठले फॅक्टर्स आहेत हे सॉइल इरोजनसाठी रिस्पॉन्सिबल असतात, जसं रेनफॉल आहे, स्लोप ऑफ लँड आहे, सॉइल टाईप आहे, व्हेजिटेशन टाईप आहे. आलं लक्षात? व्हेजिटेशन टाईप म्हणजे त्यावर कुठल्या प्रकारच्या वनस्पती वगैरे आहेत त्या. त्यानंतर एक सॉइल लॉस इक्वेशन, डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन आपल्याला स्टडी करायचं. युएसएलई ते ज्याला म्हटलं जातं. पहिला पेपर ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांनी विचारलेलं युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन काय आहे एक्झॅक्टली, म्हणजे युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन मध्ये काय काय घटक येतात. त्यानंतर त्यांनी विचारलं युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन मध्ये आपण जे सॉइल लॉस कॅल्क्युलेट करतो तो इयरली असतो, मंथली असतो की वीकली असतो. आलं लक्षात? तो इयरली असतो. तर त्यानंतर इरोजन प्रिव्हेंटिंग मेजर्स, वेगवेगळे इरोजन प्रिव्हेंटिंग मेजर्स असतात. हे देखील की सॉइलचं जी धूप होते, मातीची धूप होते, ती आपल्याला अवॉइड करायचं, सॉइल इरोजन अवॉइड करायचंय. तर मग त्याच्यासाठी आपण कुठल्या कुठल्या मेथड वापरतो ते देखील आपण डिटेल स्टडी करणार आहे. याच्यासाठी गव्हर्नमेंटचे काही रिलेटेड स्कीम्स आहेत का? लक्षात ठेवा, नुसतं आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं टॉपिक आहे म्हणून तेवढंच करून चालणार नाही. तर गव्हर्नमेंटने, शासनाकडनं काही स्कीम राबवल्या जातात का? पाणी अडवा, पाणी जिरवा. नुसतं पाणीच अडवत नाही आपण, त्यात मातीची धूप देखील काय करतोय, रोखतोय. आलं लक्षात? त्यामुळे तो घटक देखील तुम्हाला इथे करायचा. त्यानंतर सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन टेक्निक, जे आपण वरती बघितलं इरोजन, ते इरोजन कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण अवॉइड करू शकतो त्यासाठीच्या ह्या मेथड दिल्या, जसं मल्चिंग, कॉन्झर्वेशन टिलेज, क्रॉप रोटेशन, ग्रीन मॅन्युरिंग, डीप टिलेज आणि मिक्स क्रॉपिंग अँड इंटरक्रॉपिंग आणि काउंटर प्लगिंग. या वेगवेगळ्या मेथड्स आहे. या मेथड्स मध्ये काय काय केलं जातं, कुठल्या कुठल्या वनस्पती जर वापरल्या असतील तर कुठल्या वनस्पती वापरल्या जातात, हे सगळं आपल्याला बघायचं. आलं लक्षात? त्यानंतर रोल ऑफ फॉरेस्ट इन सॉइल कॉन्झर्वेशन. फॉरेस्टचा काय सहभाग असतो सॉइल लॉस थांबवण्यासाठी किंवा सॉइल कॉन्झर्व करण्यासाठी, जंगल कुठल्या पद्धतीने ऍक्ट करतात ते आपल्याला इथे बघायचं. त्यानंतर पुढचा 7वा घटक पहिल्या याच्यामधला 2.1 मधला वॉटरशेड मॅनेजमेंट. वॉटरशेड म्हणजे काय? पाणलोट. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय विचारतील, पाणलोटची डेफिनेशन, कुठल्या ऍग्रिकल्चर कमिशनने पाणलोट बद्दल विशेष गाईडलाईन दिल्या होत्या. त्यानंतर खाली टाइप्स ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट अँड प्रॅक्टिस. वॉटरशेड मॅनेजमेंटचे याचे घटक केलेले आहे, 500 हेक्टर, त्यानंतर 5000 हेक्टर वगैरे या पद्धतीने त्याचे घटक केलेले आहेत, ते आपल्याला इथे करायचे. ऑब्जेक्टिव्ह का करायचंय, पाणलोट मॅनेजमेंट किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट का करायचंय ते इथे बघावं लागणार आहे. आणि त्याचे वॉटरशेड मॅनेजमेंटचे जर गव्हर्नमेंटचे काही प्रोग्राम असतील ते देखील आपल्याला इथे स्टडी करावं लागणार. आलं लक्षात? चला पुढे बघूयात. 2.1 बघितला आपला पहिला जो होता तो जनरल सायन्सचा पोर्शन. त्यानंतर नेचर कॉन्झर्वेशन मध्ये आपण 2.1 बघितला, आता सॉइलशी रिलेटेड सगळ्या गोष्टी. आता बघतोय आपण 2.2. त्यात पहिला दिलेला आहे तुम्हाला इकोसिस्टीम, परिसंस्था. आलं लक्षात? सगळ्यात बेसिक क्वेश्चन अगोदर यावर तयार होतो की परिसंस्था म्हणजे काय. आलं लक्षात? की व्हॉट इज इकोसिस्टीम. त्यानंतर टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. 2 प्रकारच्या इकोसिस्टीम असतात, टेरेस्ट्रियल अँड अक्वॅटिक. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, अक्वॅटिक इकोसिस्टीम. मग टेरेस्ट्रियल मध्ये काय, फॉरेस्ट इकोसिस्टीम, ग्रासलँड, टुंड्रा, डेझर्ट. आणि अक्वॅटिक मध्ये फ्रेश वॉटर अँड मरीन. फ्रेश वॉटरला काय म्हणतात आणखी, लोटेक इकोसिस्टीम. आणि ज्या स्टॅग्नंट असतात त्यांना लेंटिक इकोसिस्टीम असं देखील म्हटलं जातं. आलं लक्षात? आणि त्यानंतर बघायचं तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. ज्यावेळेस तुम्ही इकोसिस्टीमचा अभ्यास करतात त्यात वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज डायरेक्ट डेफिनेशन विचारतात. व्हॉट इज निश. आलं लक्षात? व्हॉट इज सेरे, ACRA. याचं मी मुद्दाम तुम्हाला मराठी वर्ड्स देत नाहीयेत, कारण की आपल्याला सिलेबस जो दिलेला इंग्लिशमध्ये आहे, पेपर देखील आपला काय असणार आहे, इंग्लिशमध्येच असणार आहे. त्याच्यामुळे याचं मराठी वर्डिंग देऊन काहीही उपयोग नाहीये. लक्षात? तुम्हाला इंग्लिशमध्ये स्टडी करावं लागणार आहे, इंग्लिशमध्येच सगळं समजून घ्यायचंय. ओके. तर ह्या ज्या इकोसिस्टम आहे, टेरेस्ट्रियल आणि अक्वॅटिक, तर प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला समजून घ्यायचंय. कुठला हॅबिटॅट तिथे सापडतात, त्यातला फ्लोरा अँड फौना काय, क्लायमेटिक कंडिशन्स काय काय असतात, तिथनं आपल्याला काही उपज मिळतं का, म्हणजे फॉरेस्ट प्रोड्यूस मिळतात का, हे देखील आपल्याला तिथनं काय करायचंय, समजून घ्यायचं. त्यानंतर बघा बायोटिक कॉम्पोनंट्स काय काय इकोसिस्टमचे. अगोदर असतात प्रोड्युसर, त्यानंतर कन्झ्युमर्स किंवा हेट्रोटॉप्स, आणि त्यानंतर डिकॉम्पोजर. कन्झ्युमर्स आणि हेट्रोटॉप्सचे देखील प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. मग यात कोणाकोणाचा समावेश होतो हे देखील आपल्याला बघायचं आहे लक्षात. त्यानंतर आता जसं बायोटिक कॉम्पोनंट ऑफ इकोसिस्टम बघितला, अबायोटिक कॉम्पोनंट्स बघायचं आहे.
ज्यात बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व नसतात किंवा बायोलॉजिकल फॅक्टर ज्याचे नसतात. त्या अबायोटिक कॉम्पोनंट्स मध्ये येतं एअर, वॉटर, सॉइल, मिनरल्स, सनलाइट, टेम्परेचर, न्यूट्रिएंट्स, विंड, अल्टिट्यूड अँड टर्बिलिटी. ओके, त्यांचं अजून त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे फिजिकल्स, इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक. ओके, पुढे बघा फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम समजून घ्यायचंय. हे बघा, हे दोन घटक वेगळे आहेत, फंक्शन्स अँड फंक्शनल युनिट्स. आला लक्षात, दोघांवर वेगवेगळे क्वेश्चन विचारलेले आहेत. फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम वेगळे आणि फंक्शनल युनिट्स ऑफ इकोसिस्टम हे वेगळे. त्यानंतर पुढचा टॉपिक त्यांनी दिलेला आपल्याला फूड चेन. फूड चेन म्हणजे काय, त्यात अगोदर सगळ्यात महत्वाचं फूड चेन कॉन्सेप्ट कोणी दिलं, डायरेक्टली सायंटिस्टचं नाव देतील किंवा विचारतील फूड चेन ही टर्मिनॉलॉजी कोणी दिलेली, ते खाली 4 सायंटिस्टची नावं देतील. ओके, त्यानंतर मिनिंग काय त्याचं, त्यानंतर लेंथ ऑफ फूड चेन काय, म्हणजे किती घटक असतात, मॅक्सिमम लेंथ ऑफ फूड चेन किती असते, 4 to 5 फॅक्टर्स असतात. 4 ते 5 घटकांच्या वरती नसतात. वेगवेगळ्या फूड चेनचे आपल्याला एक्झाम्पल देखील बघायचे. मग टाइप्स काय आहेत, ग्रेझिंग फूड चेन अँड डेट्रिटस फूड चेन. ग्रेझिंग म्हणजे काय, जे हिरव्या वनस्पती वगैरे खाऊन जिथून सुरुवात होती त्याला म्हणतात ग्रेझिंग फूड चेन. आणि डेट्रिटस म्हणजे मेलेल्या घटकांवर जी फूड चेन किंवा सुरू होते त्याला म्हणतात डेट्रिटस फूड चेन. आता त्यानंतर ज्या पद्धतीने फूड चेन दिलेलं आहे, फूड वेब देखील आपल्याला स्टडी करायचं आहे. फूड वेब मध्ये काय अगोदर टॅक्सॉनॉमी ऑफ फूड वेब, त्यानंतर ट्रॉपिक लेवल्स. बघा, एक तुम्ही कॉन्सेप्ट बघितलेली असेल, हे ट्रॉपिक लेवल्स असतात, 1, 2, 3, 4 ह्या ट्रॉपिक लेवल. ती कॉन्सेप्ट कोणी दिलेली आहे फूड वेबची किंवा ट्रॉपिक लेवलची. लिंडमॅन्स लॉ काय, 10% एनर्जी लॉ काय, एनर्जी कशी वाढत जाते किंवा कमी होत जाते, हे ट्रॉपिक लेवल मध्ये बघायचं आहे. त्यानंतर डायनामिक, जे मी आता सांगितलं ते डायनामिक. त्यानंतर मॅटेरियल फ्लक्स अँड रिसायकलिंग. ट्रॉपिक लेवल मध्ये किंवा फूड वेब मध्ये रिसायकलिंग कसं होतं, फ्लक्स कसं होतं, हे देखील आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. पुढचा घटक आहे तुमचा काइंड ऑफ फूड वेब. ज्या पद्धतीने आपण फूड चेन बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला फूड वेब देखील बघायचे आहेत. हिस्ट्री ऑफ फूड वेब, कॉम्प्लेक्सिटी अँड स्टॅबिलिटी हा त्याचाच एक फॅक्टर आहे. हिस्ट्री ऑफ फूड वेब, फूड वेब मध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत जाते ते आपल्याला फूड वेब मध्ये बघायचं. त्यानंतर इकॉलॉजिकल पिरॅमिड तिसरा घटक आहे. या 3 पद्धतीच्या पिरॅमिडचा आपल्याला स्टडी करायचा आहे. अगोदर नंबर पिरॅमिड, बायोमास पिरॅमिड आणि एनर्जी पिरॅमिड. या 2 प्रकार आहेत. एक इन्व्हर्टेड पिरॅमिड असतो आणि दुसरा असतो तुमचा अपराईट पिरॅमिड. तर मग कुठल्या याच्यात इन्व्हर्टेड पिरॅमिड तयार होतात, कुठल्या याच्यात अपराईट पिरॅमिड होतात, कुठल्या याच्यात फक्त अपराईटच पिरॅमिड तयार होतात, इन्व्हर्टेड पिरॅमिड तयार होत नाही, हे सगळं आपण कशात बघणार आहोत, एनर्जी पिरॅमिड मध्ये बघणार आहोत. आलं लक्षात, इकोलॉजिकल पिरॅमिड्स मध्ये बघणार आहोत. त्यानंतर एनर्जी फ्लो कसा होतो, इकोसिस्टीम मध्ये एनर्जी फ्लो युनि डायरेक्शनल असतो, तो कसा होतो, कुठल्या ट्रॉपिक लेवलला किती एनर्जी अवेलेबल असते, जे मागे ट्रॉपिक लेवल बघितला त्याचाच हा पुढचा पार्ट. त्यानंतर इकॉलॉजिकल इफिशियन्सी काय आणि त्यानंतर इकॉलॉजिकल सक्सेशन काय. सक्सेशन म्हणजे काय की बेअर लँड आहे, तिथे कुठलीच परिसंस्था नाहीये आणि अचानक काहीतरी तिथे उगवलंय आणि तिथून परिसंस्था सुरू झाली आणि नंतर ज्या पद्धतीने स्टेप डेव्हलप होत जातात त्याला म्हणतात इकॉलॉजिकल सक्सेशन. इकॉलॉजिकल सक्सेशनचे 2 पार्ट आहेत. पहिलं प्रायमरी सक्सेशन आणि दुसरं सेकंडरी सक्सेशन. त्यानंतर ह्युमन मॉडिफाईड इकोसिस्टीम हा देखील एक प्रकार बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की नॅचरल इकोसिस्टीम तर आपण स्टडी केलेला आहे, मग ह्युमन मॉडिफाईड इकोसिस्टीम काय असतात. आलं लक्षात, आर्टिफिशियली तयार केलेल्या इकोसिस्टीमला ह्युमन मॉडिफाईड इकोसिस्टीम म्हणतात, ते देखील आपल्याला बघावं लागणार आहे. आणि आता मी ज्या पद्धतीने अगोदर सांगितलं डिफरंट टर्मिनॉलॉजीज किंवा ज्या डेफिनेशन्स आपण म्हणतो त्या इकोसिस्टीमशी रिलेटेड डिफरंट डेफिनेशन्स देखील आपल्याला पाठ करायचे आहे. हा एक टॉपिक दिलेला आहे, बायोजिओकेमिकल सायकल्स ऑफ कार्बन अँड नायट्रोजन. हे 2च सायकल इथे मेन्शन केलेले आहेत, तरी पण आपल्याला फॉस्फरस सायकल देखील बघायचं आहे, ऑक्सिजन सायकल देखील बघायचं आहे, कारण त्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. आता कार्बन सायकल आणि नायट्रोजन सायकल याच्यात अगोदर स्टेप्स बघायच्या की कशा पद्धतीने कार्बन हा अॅटमॉस्फिअर मध्ये येतो आणि कशा पद्धतीने बाहेर जातो, ज्याच पद्धतीने नायट्रोजन कसा येतो अॅटमॉस्फिअर मध्ये, त्याचं रिसायकलिंग कसं होतं किंवा कशा पद्धतीने वापर केला जातो वेगवेगळ्या घटकांद्वारे आणि तो कशा पद्धतीने अॅटमॉस्फिअर मधून बाहेर जातो, यालाच म्हणतात सायकलिंग. लक्षात, तर याच्यात वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कार्बन नायट्रोजन सायकल मध्ये जसं 5 स्टेप्स आहेत तसेच कार्बन सायकल मध्ये देखील 4 स्टेप्स आहेत. मग ते कुठले बॅक्टेरिया, सिम्बायोटिक असिम्बायोटिक बॅक्टेरियाज त्यात इन्व्हॉल्व असतात, कुठल्या स्टेजला कुठले बॅक्टेरिया आहेत, कुठले हार्मोन्स तिथे सिक्रेट होतात, हे या पद्धतीने डीप मध्ये क्वेश्चन आपल्याला विचारले. कार्बन सायकल कोणी दिलंय, नायट्रोजन सायकल कोणी दिलंय, इतकं डिटेल अनालिसिस आपल्याला त्याचं करायचं आहे. पुढे बघूया मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स, म्हणजेच खते वगैरे, खतांचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. अगोदर सगळ्यात महत्वाचं मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरचा आपल्याला डिफरन्स समजून घ्यायचा आहे. मॅन्युअर्स काय असतील, फर्टिलायझर्स काय असतील. मॅन्युअर मध्ये काय बघायचं आहे, व्हॉट इज मॅन्युअर झालं, मेजर सोर्सेस ऑफ मॅन्युअर, मॅन्युअर कशापासून तयार होतात. त्यानंतर बघायचं टाइप्स ऑफ मॅन्युअर,
लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने असंच वर्गीकरण करून स्टडी करा, तरच तुम्हाला लक्षात राहील. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि दुसरे तुमचे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये जे प्रकार दिलेले, बरं याच्यात काय काय स्टडी करायचं, म्हणजे कशा पद्धतीने काय काय घटक तुम्हाला प्रिपेअर करायचे. बघा, आता बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर हा पहिला प्रकार दिला, त्यात त्यांनी दिलाय फार्म यार्ड मॅन्युअल, ज्याला FYM म्हणतो. मी जे अगोदर पण बोललो, याला शॉर्ट फॉर्म देखील वापरतात, FYM, फार्म यार्ड मॅन्युअर. हे कशा पद्धतीने तयार होतात, किती दिवस लागतात, त्यांची सायंटिफिक टेक्निक काय ते तयार करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर विचारलं जातं NPK रेशो, त्याच्यामधला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम रेशो तुम्हाला विचारलं. NPK रेशो प्रत्येक मॅन्युअर आणि फर्टिलायझर मध्ये NPK रेशो तुम्हाला पाठ असायला हवं. ठीक आहे. त्याच पद्धतीने कॉम्पोस्टिंग, व्हर्मी कॉम्पोस्ट, ग्रीन मॅन्युअर, शीप अँड गोट मॅन्युअर, पोल्ट्री, नाईट सॉइल, हे सगळ्यांचे NPK रेशो तुम्हाला पाठ करायचे. विचारलेलं आहे आयोगाने, डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. कशाचा तर विचारलेला आहे, शीप आणि गोट मॅन्युअरचाच बहुतेक, की शीप आणि गोट मॅन्युअर मध्ये NPK रेशो किती असतो, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचं पर्सेंटेज किती असतं ते विचारलेलं. आलं लक्षात. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स मध्ये 3 प्रकार, ऑइल केक्स, ब्लड मिल आणि फिश मॅन्युअर. आलं लक्षात. हे 3 प्रकार करायचे. काय काय घटक करणार आहोत आपण यात, कसं प्रिपेअर होत आहे, सायंटिफिक थेअरी काय ते डेव्हलप करण्यासाठी किती दिवस लागतात ते प्रिपेअर व्हायला, आणि चौथा घटक तुम्हाला बघायचा आहे NPK रेशो. दुसरा पार्ट दिलेला आहे फर्टिलायझर. फर्टिलायझरचा अगोदर आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे, कशावर, बेस ऑन सप्लाय, त्यानंतर फिजिकल फॉर्म, पर्सेंटेज ऑफ NPK, यानुसार आपल्याला हे घटक बघायचे. पुढचा पार्ट बघूया आता. नायट्रोजिनस नायट्रोजिनस फर्टिलायझरचे 4 बेसिक उपघटक आहेत. पहिला आहे तुमचं अमोनियकल, त्यानंतर नायट्रेट, यांच्या दोघांचा मिक्सचर करून अमोनियकल आणि नायट्रेट, आणि चौथा आहे तुमचं अमाइड फर्टिलायझर. या पद्धतीने तुम्ही स्टडी करा. आता मी तुम्हाला इथे सेग्रिगेशन करून दिलं, त्याच पद्धतीने बाकी फॉस्फरस वगैरे त्यांचं देखील सेग्रिगेशन करून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग अमोनिकल फर्टिलायझर मध्ये अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराईड, अनहायड्रस अमोनिया. आता हे तयार कसे होतात, त्यांच्यासाठी कुठली स्पेसिफिक प्रोसेस आहे का, आणि त्याच पद्धतीने जरी फक्त नायट्रोजनस फर्टिलायझर असले, यात P आणि K रेशो देखील असतो, फॉस्फरस आणि पोटॅश देखील असतात. नायट्रेट फर्टिलायझर मध्ये कुठलं, सोडियम नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, यांचे केमिकल फॉर्म्युले पण लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अमोनिकल अँड नायट्रेट यांचं दोघांचं कॉम्बिनेशन, यात कुठलं आहे, अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट नायट्रेट. आणि अमाइड फर्टिलायझर मध्ये सगळ्यात महत्वाचं युरिया, आणि त्यानंतर कॅल्शियम सायनामाइड. लक्षात घ्या, युरिया तुम्ही खूपदा ऐकलेलं असेल, कारण की युरिया बेस्ड सबसिडी स्कीम देखील आहे. मग त्यात का आपण युरियाला इतकं प्रोत्साहन देतो, कुठल्या फॉर्म मध्ये असतं, नीम कोटेड युरिया काय, गव्हर्नमेंट किती % मध्ये सबसिडी देतं, कधी ती स्कीम लॉन्च झाली, आता ती अस्तित्वात आहे का, डिस्ट्रिक्ट लेव्हलला कोण ती स्कीम हँडल करतं, या इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला क्वेश्चन करायचे. जसं नायट्रोजनस फर्टिलायझर बघितलं, त्याप्रमाणे फॉस्फेटिक फर्टिलायझर, त्यात 3 प्रकार आहेत, वॉटर सोल्युबल, सायट्रिक ऍसिड सोल्युबल, वॉटर आणि सायट्रिक ऍसिड सोल्युबल, आणि चौथा तुमचं ऑदर. हे 3 सोडून तशात इनसोल्युबल आहेत, आणि बाकीचे हे ऑदर फर्टिलायझर. आलं लक्षात. त्यानंतर पोटेन्शियल फर्टिलायझर, सेकंडरी मेजर न्यूट्रियन्स, मायक्रो न्यूट्रियन, फर्टिलायझर ग्रेड आणि फर्टिलायझर रेशो, म्हणजेच याचं NPKचा रेशो. वेगवेगळे जे फेमस फर्टिलायझर आहे त्यांचा NPKचा रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगतील. त्यानंतर न्यूट्रलायझर ऑफ रेसिड्युअल ऍसिडिटी. ऍसिडिटी तयार झालेली असेल एका फर्टिलायझरमुळे, तर मग ती आपण कशी कमी करायची, न्यूट्रल कशी करायची, ते आपल्याला इथं बघायचं आहे. स्लो रिलीज नायट्रोजनियस फर्टिलायझर. स्लो रिलीज काय करायचं आहे, नायट्रोजनस फर्टिलायझर जे असतं ते व्होलाटाईल असतात, त्याचं पाण्यात किंवा लिक्विड फॉर्म मध्ये दिले किंवा सॉलिड फॉर्म मध्ये दिले तर ते लवकर अवेलेबल नसतात. मग त्यांना आपण कुठल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो जेणेकरून स्लोली ते रिलीज होतील, जेणेकरून प्लांट्सला जास्तीत जास्त वेळ ते उपलब्ध असतील. आलं लक्षात. त्यानंतर बघूया बायो फर्टिलायझर, अतिशय महत्वाचं, कारण की आता एन्व्हायरमेंटल हॅझर्डस आपल्याला फर्टिलायझर आणि मॅन्युअरचे लक्षात येतात, त्याच्यामुळे आपल्याला बायो फर्टिलायझरवर आता थोडंसं जास्त फोकस करत आहे गव्हर्नमेंट आणि शेतकरी देखील, त्यामुळे आपल्याला बायो फर्टिलायझरचं देखील स्टडी करायचं. त्यानंतर नायट्रिफिकेशन इनिबिटर, न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी, मी जे तुम्हाला सांगितलं आता, न्यूट्रिएंट पर्टिक्युलर NPK, मग नायट्रोजनस फर्टिलायझरला किती सबसिडी आहे, त्यानंतर पोटॅशियम वगैरे फर्टिलायझर्सला. त्यानंतर इंडियन फर्टिलायझर इंडस्ट्री आणि मेजर फर्टिलायझर कंपनीज इन इंडिया. लक्षात घ्या, हा क्वेश्चन डायरेक्टली विचारलाय, 2 वेळेस विचारलेला आहे की भारतात कुठल्या कुठल्या मेजर फर्टिलायझर कंपनीज आहेत, त्याचं लोकेशन, हेडक्वार्टर कुठे आहे, किंवा ती जर कंपनी असेल फर्टिलायझर कंपनी, जसं
नॅशनल फर्टिलायझर कंपनी जसं फॉर एक्झाम्पल एनएफसी, त्यातली कुठलं फर्टिलायझर तयार करतात? काही काही कंपनी आहेत त्या ठराविक फर्टिलायझर तयार करतात, सगळे फर्टिलायझर तयार करत नाहीत, तर त्या फर्टिलायझर देखील आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर डिसीज आहे पेस्ट ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स, म्हणजे वेगवेगळ्या प्लांट्सच्या आणि अॅनिमल्सचे कुठले कुठले डिसीज असतात. झुनोटिक डिसीज म्हणजे काय? मग आता जर डिसीज आलाय, आपल्याला पॅटर्न दिलेला आहे डिसीज, तर त्या डिसीजच्या अंडर काय काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर तर आपल्याला बघावं लागेल की फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सच डिसीज, म्हणजे कुठल्या कुठल्या घटकांमुळे असे आजार होतात. त्यानंतर व्हेअर डू प्लांट डिसीज केम फ्रॉम, काही काही डिसीजेस असे आहेत की ते फक्त भारतातच होते, काही डिसीजेस काय होते फॉरेन सॉइल वरनं आपल्या इंडियात आले, मग कुठले डिसीजेस जे बाहेर नाही इकडे आले. त्यानंतर टाइप्स ऑफ डिसीज, जसं बॅक्टेरियल डिसीज असतात, मायकोप्लाझ्मा डिसीज असतात, त्यानंतर व्हायरल असतात आणि नेमॅटोड्स पासून, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जे एजंट्स ज्याला आपण म्हणतो त्यांच्यामुळे जे डिसीज होतात ते इथं आपल्याला फॅक्टर कन्सिडर करायचे. मग आपण या डिसीजेसला थांबवण्यासाठी काय उपाययोजना करतोय, मेजरमेंट्स काय घेतोय आणि याच्याशी डिसीजेसशी रिलेटेड इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज काय काय ते देखील आपल्याला बघायचं आहे. पुढचं दिलेलं आहे 4 पॉइंट पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड. पेस्ट आणि इन्सेक्ट, सगळ्यात अगोदर फरक समजून घ्यायचा. पेस्ट म्हणजे काय आणि इन्सेक्ट्स म्हणजे काय, त्यांची मॉर्फॉलॉजी समजून घ्यायची, त्यांची कॅरेक्टरिस्टिक समजून घ्यायचे आहे. आला लक्षात? अगोदर आपण बघतोय पेस्टिसाइड. व्हॉट इज पेस्टिसाइड? त्याच्यानंतर पुढचा पोर्शन आयपीएम, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, आणि डिफरंट मेजर्स युज्ड इन आयपीएम. म्हणजे इंटिग्रेटेड म्हणजे काय, एकत्रित पद्धतीने आपण हे पेस्ट मॅनेजमेंट कसं करू शकतो. कल्चरल मेजर्स असतात, मेकॅनिकल फिजिकल मेजर्स असतात, बायोलॉजिकल मेजर्स असतात, केमिकल मेजर्स असतात आणि क्वारंटाईन मेजर्स असतात. हे सगळे आपल्याला मेजर्स, त्यामुळे म्हणजे उपाययोजना इन शॉर्ट, त्या आपल्याला बघायचं आहे. आणि कुठल्या पेस्ट, यात क्वेश्चन कशा विचारले जाऊ शकतात की खालीलपैकी कुठल्या वनस्पतीवर डॅश डॅश नावाची पेस्ट असते. पेस्ट म्हणजे काय, कीटक वगैरे, कीड वगैरे ज्याला आपण म्हणतो, ही कुठल्या वनस्पतींवर ही कीड असते. आलं लक्षात? ते वनस्पती खाली दिली असेल, वरती कीड दिलेली असेल. हा सिंपल क्वेश्चन झाला. पण त्याच्या पुढे जाऊन जर विचारलं त्यांनी की कुठली केमिकल मेथड किंवा कुठली बायोलॉजिकल मेथड आपण ही पर्टिक्युलर पेस्ट थांबवण्यासाठी वापरू शकतो. आलं लक्षात? पुढचा तुमचा इन्सेक्टिसाइड. व्हॉट इज इन्सेक्टिसाइड? ज्या पद्धतीने मागे पेस्टचं बघितलं तसंच व्हॉट इज इन्सेक्टिसाइड, बायोलॉजी ऑफ इन्सेक्टिसाइड, जनरेशन्स ऑफ फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, 4 जनरेशन आहे इन्सेक्टिसाइडच्या. कारण की इन्सेक्ट काय होतो, ज्यावेळेस तो इव्हॉल्व्ह होत जातो त्यावेळेस त्याचे केमिकल, त्याच्या एनहान्समेंट होत जातं. जुन्या इन्सेक्टिसाइड्सला तो रिस्पॉन्स देत नाही, मग त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या जनरेशन केलेलं आहे. आणि मोड ऑफ ऍक्शन म्हणजे कशा पद्धतीने इन्सेक्टिसाइड जे असतात ते कशा पद्धतीने ऍक्ट होतात. म्हणजे हे जे कीडनाशक वगैरे असतात सिस्टमॅटिक असतात. कॉन्टॅक्ट म्हणजे काय, समजा एखादा चिकट इन्सेक्टिसाइड असेल तर आणि इन्सेक्ट त्याच्यावर येऊन बसला, तो त्याच्यावर चिटकला म्हणजे काय झालं, तो त्याला आपण काय केलं, ट्रॅप केलेलं आहे, तो नंतर तिथून रिलीज होऊ शकत नाही आणि ऑटोमॅटिकली मरतो, त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट. स्टमक पॉयझन म्हणजे काही इन्सेक्टिसाइड असतात ते त्यांनी खाल्ल्यावर पोटात जाऊन त्यांची काय होत आहे, मॉर्फॉलॉजी चेंज होतं आणि ते डेड होतं. आणि फ्युमिगंट म्हणजे जे आपण वाफेच्या माध्यमातून वगैरे किंवा केमिकल फवारणी जी करतो त्याला म्हणतात फ्युमिगंट. त्यानंतर टाइप्स ऑफ इन्सेक्टिसाइड, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि प्लांट ओरिजिन. सगळ्यात महत्वाचा फोकस आपला कशावर असला पाहिजे, प्लांट ओरिजिनवर, कारण की त्याच्यामुळे नेचरला आणि एन्व्हायरमेंटला काय होतंय, हॅझार्ड कमी होतात. आलं लक्षात? त्यानंतर पुढे अजून प्रकार दिले आहेत, सिंथेटिक, फ्युमिगंट आणि रोडेंटिसाइड. हे देखील इन्सेक्टिसाइडचेच प्रकार आहेत. आलं लक्षात? पुढे बघूयात इंजुरियस प्लांट्स ऑर इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस. इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस म्हणजे काय, ज्या स्पेसिस अगोदर इंडियामध्ये नव्हत्या, प्लांट स्पेसिस बाहेरच्या देशातनं इकडे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, भारतात त्या एन्व्हायरमेंटला काय होतं, हॅझार्ड होतं. फॉर एक्झाम्पल काँग्रेस ग्रास इंडियातलं नाहीये, जे तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा, व्हाईट छोटे छोटे एकदम फ्लॉवर्स असतात, त्याच्यामुळे अस्थमा वगैरे होतो, स्किन रॅशेस वगैरे येतात. तर ते काँग्रेस ग्रास इंडियात नव्हतं अगोदर. आपण ज्यावेळेस गहू आयात केला फॅमिनच्या वेळेस, दुष्काळाच्या वेळेस, त्या गव्हासोबत ते अमेरिकेतनं इकडे आलेलं आहे. आलं लक्षात? तर ते काँग्रेस ग्रास, ज्याला आपण कॅरेट ग्रास देखील म्हणतो, पार्थेनियम ग्रास ज्याला अजून म्हणतो, लँटॅना कॅमेरा. आलं लक्षात? घाणेरी ज्याला म्हणतो, खूप ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्हाला ज्यावेळेस इमेज मी दाखवेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात, अरे हे याला काँग्रेस ग्रास म्हणतात का किंवा याला घाणेरी म्हणतात का. आलं लक्षात? लँटॅना कॅमेरा. ह्या अशा वेगवेगळ्या वनस्पती ज्या बाहेरच्या देशातनं इंडियात आलेल्या आहेत. मग यावर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, सगळ्यात महत्वाचं, कुठली वनस्पती कुठल्या देशातनं इंडियात आलेली आहे. बरं, येण्याचे प्रकार काय, हे बायोलॉजिकल एजंट्स असतात किंवा आपण काही आयात वगैरे केलं त्या घटकांसोबत हे वनस्पती इंडियामध्ये आलेल्या असतात आणि इथेच त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. तर मग सगळ्यात अगोदर कुठल्या देशाकडनं ही वनस्पती आलेली, कुठल्या वर्षी आलेली, गव्हर्नमेंट त्यासाठी काय मेजर्स घेत आहे आणि ज्या फेमस इन्व्हेजिव्ह एलियन स्पेसिस आहेत त्यांचे एन्व्हायरमेंटवर हॅझार्डस इफेक्ट काय काय. ओके, तो एक क्वेश्चन तयार करायचा. आणि सर्वात अगोदर कुठे ती वनस्पती सापडली, बाहेरच्या देशातनं येऊन इंडियामध्ये सर्वात अगोदर ती वनस्पती कुठे सापडली, हे
तुम्हाला इंजुरियस प्लांट्स और इन्व्हेसिव्ह एलियन स्पेसिस मध्ये करायचं. त्यानंतर तुमचा पुढचा घटक आहे वीड्स, तणनाशक, तण ज्याला आपण म्हणतो शेतात जे सापडतं. अगोदर सगळ्यात महत्वाचं डेफिनेशन ऑफ वीड्स. जसं सॉइलच्या डेफिनेशन बघितलं, प्रत्येकाची डेफिनेशन आपल्याला बघायची. डेफिनेशन ऑफ वीड्स, मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड्स काय आहेत, क्लासिफिकेशन हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला स्टेट बोर्ड बुक्स पुस्तकांमध्ये देखील सापडेल, 12वी का 11वीच्या पुस्तकात आहे. मग त्यात अगोदर क्लासिफिकेशन ऑफ वीड्स कशानुसार, लाईफ सायकल नुसार. त्यानंतर ऑकरन्स, प्लेस ऑफ ऑकरन्स कुठे सापडतात. त्यानंतर प्लांट फॅमिलीनुसार. पुढे देअर होस्ट, कशावर त्या जगतात. आणि सॉइल टाईप, कुठल्या सॉइल मध्ये त्या सापडतात, ते वीड्स, तण कुठे सापडतं, आलं लक्षात. त्यानंतर इफेक्ट्स काय वीडचे बघा. वीड्सचे इफेक्ट हार्मफुल देखील आहेत आणि युजफुल देखील आहेत. युजफुल म्हणजे काय, मेडिसिनल पर्पज साठी किंवा काही सुगंधी हे तयार करण्यासाठी, अत्तर वगैरे तयार करण्यासाठी, डिओज वगैरे तयार करण्यासाठी देखील वीड वापरलं जातं. मग हार्मफुल इफेक्ट काय, युजफुल इफेक्ट काय. त्यानंतर वीड कंट्रोल मेजर्स. आता हे तण जर शेतात राहिलं तर काय होईल, जी मेन वनस्पती तिचे सगळे जे घटक आहेत ते कोण शोषून घेतं, वीड शोषून घेतं, तण शोषून घेतं. मग त्याच्यामुळे ती जी मेजर वनस्पती तिला काहीच न मिळता तण ते फोपावतं. आलं लक्षात. तर पहिला अगोदर मेकॅनिकल मेथड, क्रॉपिंग कल्चरल मेथड, बायोलॉजिकल अँड केमिकल मेथड, ह्या मेथडचा आपल्याला स्टडी करायचं आहे.